बघा, सध्या मनोज जरांगे पाटलांनी जी जालनामध्ये सभा घेतली त्या सभेला 1.5 कोटी इतके मराठा बांधव आलेले होते, असा जालना पोलिसांकडून आकडा आलेला आहे. बरोबर आहे. 1.5 कोटी लोक एखाद्या सर्वसामान्य घरातल्या गरीब मुलाच्या कार्यक्रमाला येणं ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एकमेव अद्वितीय अशी घटना आहे, जिचं रेकॉर्ड ब्रेक गर्दीचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं सुद्धा घेतलेलं आहे. आता पहा, मनोज जरांगे पाटील हे एका दिवसात एवढे झाले का? नाही. महत्वाचं काय आहे की मनोज जरांगे पाटलांना ज्या दिवशी आंतरवली सराटीच्या आंदोलनावर 1 सप्टेंबरला लाठी हल्ला झाला त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील नव्यानं माहीत झाले. तत्पूर्वी काही लोकांपर्यंत ते गेले होते. मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ते बऱ्याच दिवसापासून काम करत आहेत. पण त्या दिवशी जेव्हा हे लाठी हल्ला झाला त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील माहीत झाले. त्यानंतर त्यांनी लाठी आल्यानंतरही अत्यंत आक्रमकपणे मागणी आपली लावून धरली आणि त्याच्यामुळे शासनाला त्यांच्यापर्यंत जावं लागलं. शासन त्यांच्यापर्यंत गेलं आणि शासनाला त्यांनी 40 दिवसाचं अल्टिमेटम दिलं. या 40 दिवसाच्या अल्टिमेटमसाठी 10 दिवस बाकी असताना त्यांनी एक सभा घेतली. या सभेसाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आंतरवली सराटी येथे येण्यासाठी निमंत्रण दिलं आणि त्यांना सांगितलं की जर आरक्षणाची लढाई आपल्याला लढायची असेल तर आपली एकजूट सगळ्यांना दिसली पाहिजे. आणि त्या निमित्तानं सगळे मराठा बांधव तिथे हजर झाले आणि 1.5 कोटी इतके मराठा बांधव तिथे पोहोचले. पण हे सगळं घडलेलं असताना जरांगे पाटलांच्या एका आवाजावर एवढे लोक तिथं का जमावेत हा महत्वाचा मुद्दा आहे. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की जरांगे पाटील हे जरांगे पाटील म्हणून मराठ्यांचं किंवा मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून जे उदयाला आलं ते असं एकाएकी उदयाला आलं का? नाही, निश्चितचपणे नाही. जरांगे पाटील सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. ते कसे काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी काँग्रेस कशी सोडली या बाबतीत आपल्याला या व्हिडिओमधून आपल्याला माहिती पाहिजे आहे. पहा, सर्वप्रथम जरांगे पाटील हे मूळ बीड जिल्ह्यातले होते. बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं मातोरी नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये ते राहत होते. 12वी पास झाले. घरी अत्यंत शेती कमी, अत्यंत हालाकीची आणि गरिबीची परिस्थिती. म्हणून मग घरात शेती करण्यासारखी शेती सुद्धा नाही. मग काय करायचं तर काहीतरी काम करायचं, बाहेर जाऊन रोजगार मिळवायचा म्हणून त्यांनी आपलं गाव सोडलं आणि ते अंबडला गेले. अंबडला एका हॉटेलवर वेटर म्हणून राहू लागले. हॉटेलवर वेटर म्हणून राहत असताना त्यांच्या बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्या आणि त्यांना लहानपणापासूनच म्हणजे त्यांच्या 11वी 12वी पासूनच त्यांना सामाजिक कार्य करण्याची खूप आवड होती. कुणाचा ऍक्सिडेंट असेल, कुणाची भांडणं असतील, कुणाचं काही पण असो, कुणाचं अडलं नडलं जे काही असेल ते त्याच्यामध्ये जरांगे पाटील उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यायचे आणि लोकांना मदत करायचे. कुणाची लग्न असतील, कुणाची मयत असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये ते प्रत्येकाला मदत करण्यासाठी जायचे आणि त्यांचा याच्यामुळे संपर्क वाढत गेला. याच काळामध्ये त्यांच्यासोबत काही काँग्रेसची मंडळी जुळली जी की तरुण होती आणि या तरुणांसोबतच मग त्यांनी काय केलं, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. आता हॉटेलचं काम सोडून ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. काँग्रेसचं काम करत असताना त्यांच्या कामाचा धडाका इतका जबरदस्त होता, इतका मोठा आवाका होता की एका हॉटेलवर काम करणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसचं युवकचं जिल्हा अध्यक्षपद मिळालं. बघा, विचार करा, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलाला काँग्रेस जिल्हा अध्यक्षपद मिळालं युवकचं. आता युवकचं जिल्हा अध्यक्षपद मिळाल्यानंतरही त्यांनी भरपूर जोमाने काम केलं. त्यांच्या कामाचा धडाका इतका जबरदस्त होता की त्यांची सगळीकडे ओळख व्हायला लागली आणि एक लढाऊ, आक्रमक आणि जिद्दी नेता म्हणून त्यांची ओळख व्हायला लागली. पण नेमकं याच वेळेला काय झालं की 13 फेब्रुवारी 2003 ला एक पुस्तक प्रकाशित झालं. त्यांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. पुस्तक होतं जेम्स लेन यांचं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं शिवाजी, द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. पहा, म्हणजेच पुस्तकाचं नाव होतं की शिवाजी महाराज एक हिंदू राजा जो की मुस्लिम इंडिया मधला आहे. म्हणजे पहा, या पुस्तकाला जेव्हा पब्लिश केलं तर ऑक्सफर्ड पब्लिकेशन याला पब्लिश केलं होतं आणि जेम्स लेन याचे लेखक होते. जेम्स लेननी या पुस्तकाच्या प्रकरणामध्ये पहिले असं लिहिलेलं होतं की मला शिवाजी महाराजांची ओळख कशी झाली तर मला ती एका मित्राकडून झाली आणि मग त्या बाबतीत त्यांनी सगळं लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या पेज नंबर 93 वर जेव्हा राष्ट्रमाता जिजाऊंचा उल्लेख आला तिथे मात्र त्यांनी जिजाऊंची बदनामी होईल आणि शिवरायांची बदनामी होईल असं काहीतरी वेगळा मजकूर तिथं लिहिला आणि त्याच्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटला. मग महाराष्ट्रामध्ये जागोजागी आंदोलनं व्हायला लागली. त्याबरोबरच महाराष्ट्रातून ज्या ज्या व्यक्तींनी त्यांना हे पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून मदत केली त्या त्या व्यक्तींवर, त्या त्या संस्थांवर हल्ले व्हायला लागले. त्याच्यामध्येच महाराष्ट्रामधून त्यांनी 2 व्यक्ती म्हणजे एका व्यक्तीचं आणि एका संस्थेचं सहकार्य घेतलं असं सगळेजण म्हणतात. त्यामध्ये एक होते बाबासाहेब पुरंदरे आणि दुसरी होती ती संस्था भांडारकर प्राच्यविद्या संस्था.
तर या संस्थेवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा संभाजी ब्रिगेड ही संघटना आणि त्याचबरोबर इथेही मराठा युवक होते, त्यांनी या संस्थेवर हल्ला केला, संस्थेची पूर्ण कपाटं फोडून टाकली, पुस्तकं इकडे नसताना बुक केले आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये इतका जबरदस्तरित्या या प्रकरणाचा इम्पॅक्ट झाला की पुण्यामध्ये जागोजागी आंदोलनं झाली आणि या आंदोलनाच्या वेळेस जरांगे पाटलांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. पण काँग्रेसनं ज्या पद्धतीनं जेम्स लेन प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेऊन पुस्तक बंद करणं असो किंवा प्रकाशकाला त्याचा जाब विचारणं असो किंवा इतर ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टींमध्ये काँग्रेसनं मनावा तेवढा इंटरेस्ट घेतला नाही. काँग्रेसनं या प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष केलं असंच आपल्याला तिथं म्हणावं लागेल आणि मग ही सल त्यांच्या मनात राहिली आणि म्हणून मग जरांगे पाटलांनी काय केलं की काँग्रेस जर आपल्या राजाच्या अपमानासाठी, आपल्या राष्ट्रमातेच्या अपमानासाठी जर काँग्रेस तीव्र किंवा कडक भूमिका घेत नसेल तर अशा काँग्रेसमध्ये आपल्याला काम करायचं नाही असं त्यांनी ठरवलं आणि 2003लाच त्यांनी या प्रकरणानंतर लगेचच काँग्रेसचा राजीनामा दिला. मग काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काय लगेच बाकी सगळे कामं सोडले का नाही, तर त्यांनी काय केलं, काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्य चालूच ठेवलं. वेगवेगळ्या गोष्टींसाठी शेतकऱ्याचा असो किंवा गोरगरीब ग्रामीण लोकांचा असो किंवा मराठा आरक्षणाचा असो किंवा मराठा बांधवावरील अन्यायाचा असो या बाबतीत त्यांनी आंदोलनं चालूच ठेवली आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, याच त्यांच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवबा नावाची एक संघटना स्थापन केली आणि त्या शिवबा संघटनेमधूनच मग ते वेगवेगळ्या मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल काम करू लागले. हे काम करत असताना त्यांनी आतापर्यंत जवळपास 37 वेळा म्हणजे आंदोलन केलेलं आहे. 37 वेळा त्यांनी आंदोलन केले त्यांच्या संघटनेमार्फत. त्याचबरोबर त्यांनी जे कोपर्डीचं 2016चं प्रकरण होतं त्या प्रकरणावर सुद्धा न्याय्य हक्क मागणीसाठी आंदोलनं केली, सरकारला जाब विचारला, कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच वेळेला आणखी एक महत्वाची घटना घडली होती की कोपर्डीच्या अहमदनगरच्या सत्र न्यायालयामधून जेव्हा आरोपींना नेण्यात येत होतं तेव्हा 4 युवकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. तर असं म्हटलं जातं किंवा असं त्यावेळेस म्हटलं गेलं की हे जे 4 कार्यकर्ते आहेत हे शिवबा संघटनेचे आहेत. त्या बाबतीत मनोज जरांगे पाटलांची मुलाखत सुद्धा घेण्यात आली. त्यांना सुद्धा विचारण्यात आलं होतं की हे शिवबा संघटनेचे आहेत का, तेव्हा जरांगे पाटलांनी असं सांगितलं होतं की हे शिवबा संघटनेचे नाहीत. तरी सुद्धा त्यांनी ज्या भावनेनं हल्ला केला, ती जी सामाजिकतेची भावना होती, ती जी चीड होती, त्या चिडेतून उद्विग्नतेतून त्यांनी ते हल्ला केलेला आहे. त्यामुळे ते जेलमधून बाहेर येईपर्यंत किंवा ते जेलमधून त्यांना कसं सोडवता येईल या सगळ्या गोष्टीसाठी शिवबा संघटना प्रयत्न करेल आणि तुम्हाला ते 4 युवकच सांगतील बाहेर आल्यावर की मी त्यांच्यासाठी काय केलं ते, असंही ते म्हणले. आणि हा सगळा प्रवास त्यांचा सुरू झाला आणि मग यातूनच जरांगे पाटलांची ओळख झाली सगळ्या महाराष्ट्राला. बघा 22 ऑगस्ट 2023ला एक मुंबईला बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत जी काही मराठा समाजाची नेते मंडळी म्हणून किंवा समन्वयक समितीमधले जे लोक होते त्याच्यामध्ये जरांगे पाटील सुद्धा होते आणि त्याच्यातूनच मराठा आरक्षणाच्या बाबतीतली म्हणजे पुढची आपली दिशा काय असेल यासाठीची ती मीटिंग होती. पण तिथं मनोज जरांगे पाटील यांनी बरेचसे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु 22 ऑगस्टच्या सभेमध्ये जरांगे पाटलांना कवडीचीही किंमत तिथं देण्यात आलेली नाही. कारण त्यांची ध्येयष्टी, त्यांचं बोलणं वागणं त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, त्यांना कोणी गांभीर्यानं घेतलं नाही. पण त्यानंतर त्यांनी लगेच आंतरवल्ली सराटी येथे उपोषण चालू केलं. 29 ऑगस्टला 1 सप्टेंबरला तिथं मारहाण झाली आणि जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले. ज्या शिंदे साहेबांच्या मीटिंगमध्ये त्यांच्या वजनाला किंवा त्यांच्या शब्दाला किंवा त्यांच्या बोलण्याला जेवढं महत्व दिलं नाही, त्याच सरकारच्या मंत्र्यांना, त्याच सरकारला शेवटी त्यांनी स्वतःकडे बोलून घेतलं, स्वतःकडे येण्यास भाग पाडलं आणि हा एवढा सगळा मोठा मोर्चा घडवून आणला. तर बघा, ही आहे जरांगे पाटलांची थोडक्यात माहिती. तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे असेच करंट विषयावरचे असतील किंवा समाज या विविध गोरगरीब जनतेच्या आक्रोशाबद्दलची असतील ती सगळी माहिती तुमच्यापर्यंत नियमितपणे मी असाच पोहोचवत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.